तुम्ही बोलता मेजॉरिटी मॅटर्स, म्हणजे राष्ट्रवादीला लागू आहे काय? आता तुमच्या समोरच आहे मॅटर. मेजॉरिटी मॅटर्स हे राष्ट्रवादीलाही लागू आहे का? ती केसही तुमच्या समोरच आहे. नाही, मेजॉरिटी मॅटर्स म्हणजे डेमोक्रेसी मधलं मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं. राष्ट्रवादीसाठी असो किंवा शिवसेनेसाठी असो, त्याच्यासाठी पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले दोज मॅटर. म्हणजेच तुमचं कॉन्स्टिट्यूशन, तुमचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि तुमचं लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ. म्हणजे राष्ट्रवादी यानुसार मत ती अजित पवारांची का की शरद पवारांची? म्हणजे हे जे निकष लागले तर म्हणजे तुमचा आताचा जो निकाल आहे त्याचे निकष त्या राष्ट्रवादीला लागू होतील का? तो मुद्दा मला ठरवणं आवश्यक आहे की नाही हे बघायला लागणार. कारण त्यावेळेला इलेक्शन कमिशन कडचा निर्णय हा डिस्प्यूटच्या आधी झाला नव्हता. राष्ट्रवादीकडचे फॅक्ट्स मला वाटतं थोडे वेगळे आहेत. मी काही संपूर्ण वाचले नाहीयेत, परंतु एवढा आपल्याला सांगू इच्छितो की निकष काय बदलणार नाहीत, कायदा काय बदलणार नाही, परंतु फॅक्ट्स हे केस टू केस वेगळे असू शकतात आणि त्या बेसिसवरती अप्रोप्रिएट नियम आपल्याला ऍप्लिकेबल करायला लागतील. तुमच्या हा जो निकाल तुम्ही दिलाय आता, कारण की हा निकाल पुढे एक सगळीकडे केस स्टडी म्हणूनही होईल, म्हणजे इतर राज्यातही हा केस स्टडी म्हणून निकाल वापरला जाईल, तर त्या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर काही दबाव होता की आपल्याला असा निकाल द्यायचा आहे जो भारतात यापुढेही कुठे जर अशी पक्षांतरबंदी, 10th शेड्यूल जिथे जिथे येईल तिथे तिथे या निकालाचाही दाखला दिला जाईल? आपलं जे ज्युरिस्प्रुडन्स आहे ते लेजिस्लेशन बेस्ड आणि प्रेसिडेंट बेस्ड दोन्ही आहे. म्हणजे प्रथा, परंपरा आणि पायंड्यातून कायदेही बनतात आणि लेजिस्लेट केलेले पण कायदे बनतात. तर आपल्या देशात जी सिस्टम आहे त्याच्या अनुषंगाने जर एखादा सुप्रीम कोर्टने निर्णय दिला असेल तर त्या निर्णयासंदर्भातली जी भूमिका आहे ती ऍप्लिकेबल होते त्यानंतर जे निर्णय होतील त्या सगळ्यांसाठी. त्यामुळे हा निर्णय निश्चितपणे एक गाइडिंग फोर्स आणि एक बाइंडिंग फोर्स म्हणून काम करेल. आणि जर का चॅलेंज झाला नाही तर निश्चितपणे हा एक प्रेसिडेंट बनेल. चॅलेंज झाला आणि तो जर अपहोल्ड झाला कोर्टाकडनं तरी तो प्रेसिडेंट मध्ये म्हणून कॅरी फॉरवर्ड होईल. जर ओव्हर रूल झाला तर कोर्टाचा निर्णय जो या विषयातला असेल तो या देशाचा लॉ बनेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणजे आज जेवढे प्रश्न आमच्याही मनातले प्रश्न होते, काही जनतेच्या मनातले प्रश्न होते, काही विरोधकांच्या मनातले प्रश्न होते, ते सगळे आम्ही तुम्हाला विचारले आणि तुम्ही त्यावर खूप दिलखुलास उत्तर दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष महोदय.